गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव में जिला परिषद प्राथमिक स्कूल बरटोली की हालत गंभीर होती जा रही है। बारिश के दौरान स्कूल में घुटनों तक पानी भर जाता है। छत टपकने से बच्चों की किताबें और कपड़े भीग जाते हैं, जिससे पढ़ाई पर बुरा असर पड़ रहा है। जिला परिषद ने 13,50,000 रुपए की मंजूरी दी थी एक नई कक्षा के निर्माण के लिए, लेकिन एक स्थानीय निवासी की शिकायत के बाद नगर पंचायत ने बिना जांच किए निर्माण कार्य रुकवा दिया। पिछले 5-6 महीनों से निर्माण रुका हुआ है। अब ग्रामीणों ने प्रशासन को 15 दिन का अल्टीमेटम दिया है। अगर काम शुरू नहीं हुआ तो जोरदार आंदोलन किया जाएगा। अब देखना यह है कि प्रशासन बच्चों के भविष्य को लेकर कब गंभीर होता है। आमच्या शाळेत बहुत त्रास होतो आणि बाथरूममध्ये आम्हाला टॉयलेट करायला काहीच जागा नाही होत आणि आम्हाला खेळायला पण जागा नाही होत आणि पाणी पिताना आमचे धूळ घेऊन बसतात ना। आम्ही आमच्या शाळेत पूर भरते आणि आम्ही नाही का घरी जातो ना, आमचे कपडे घेऊन भरतात, जे डेस्क बेंच बी वले होतात आणि आम्ही घरी जाताना आमचे कपडे बी वले होतात। आम्ही घरी जातो तेव्हा आमचे आई बाबा ओरडतात। आम्हाला आमच्या बाथरूमीत पाणी साचलेलं राहते, आम्हाला जाता नाही येत आणि खेळता भारी ग्राउंडमध्ये पाणी बी साचले राहते, आजूबाजूला बी पाणी राहते आणि ती शाळेच्या बाहेर बी थोडंसं येते बी पाणी साचले राहते। आम्हाला खूप वर्गात वास येतो आणि आम्हाला दुसरी खोली पाहिजे। आम्हाला शाळेत आल्यावर चिखलात खेळायला त्रास होते आणि बाथरूममध्ये जायला पाणी साचते, हँडवॉशमध्ये हात धुवायला तिथं पण पाणी साचते आणि तिथं त्या खिडकीजवळ पाणी राहते, कचरा राहते आणि खेळता भारी त्या धूळ आमच्या अंगात येते आणि आमची तब्येत खराब होते, पाणी गळते। वन्य रवींद्र मेश्राम, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरटोली। आम्हाला पाण्यामुळे वास येतो खूप, आम्हाला ते हँडवॉशमध्ये खूप पाणी राहते, त्याच्या कारण आम्हाला जाता येत नाही आणि आम्हाला टाटी ठेवतामुळे आमचे कपडे ओले होतात, कंबरभर पाणी राहते, त्यांची वास येते आणि नाही का पुस्तकी वले होते, ड्रेस वले होते। गोंदिया से न्यूज़ एक्सप्रेस के लिए अभिषेक भटनागर की खबर।